नव्या युगातली नवी शाळा, बदलत्या शिक्षण पद्धतीची गरज. आजचं युग हे झपाट्याने बदलतंय. विज्ञान, तंत्रज्ञान, संवाद माध्यमं, जीवनशैली या सगळ्यांमध्ये मोठे बदल होत आहेत. परंतु शालेय शिक्षण पद्धती मात्र अजूनही पारंपरिक चौकटीत अडकलेली आहे. पुस्तकं, पाठांतर, गुणांकन आणि परीक्षांच्या भोवऱ्यात अडकलेली ही जुनी पद्धत मुलांना स्वाभाविक शिक्षणाऐवजी बंदीशाळेचा अनुभव देत आहे. शाळा म्हणजे केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठीचे केंद्र नसावे, तर ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे, त्याच्या कौशल्यांची, विचारशक्तीची आणि उपयोजित ज्ञानाची पायाभरणी करणारी जागा असावी. आजच्या पिढीला भविष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर संवाद कौशल्य, तांत्रिक कौशल्य, संघटन क्षमता, सृजनशीलता आणि उद्योजकतेचीही आवश्यकता आहे. त्यासाठी शाळांनी आता काळानुरूप बदलले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता ओळखून त्यात उत्तम मार्गदर्शन देणारी, व्यवसायाभिमुख, कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ संगणक शिक्षण, रोबोटिक्स, शेती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय भाषांचे शिक्षण आणि आर्थिक साक्षरतेसारखे घटक आता अभ्यासक्रमात समाविष्ट होणे काळाची गरज आहे. या पद्धतीमुळे केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढणार नाही, तर मुलांना आत्मविश्वास, जबाबदारी आणि स्वावलंबनही शिकता येईल. जर शाळा अशी आधुनिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करू लागल्या, तर त्या केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था न राहता तर नव्या पिढीचे भवितव्य घडवणाऱ्या प्रयोगशाळा ठरतील. शेवटी परिवर्तन अपरिहार्य आहे. जे शाळा आज बदल स्वीकारतील, त्या उद्या नव्या भारताचे भविष्य घडवतील. म्हणूनच प्रत्येक शाळेने आता पारंपरिकतेच्या चौकटीतून बाहेर पडून नव्या युगाच्या मागणीनुसार शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याची सुरुवात केली पाहिजे. कोणकोणत्या विविधांगी संधी मुलांना प्राप्त करून दिल्या पाहिजेत, त्यासाठी कोणते उपक्रम, प्रकल्प करणे उपयुक्त ठरेल? 1. कौशल्य विकास संधी. विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी आणि तांत्रिक कौशल्य विकसित होण्यासाठी उपक्रम. सॉफ्ट स्किल्स कार्यशाळा, संवाद कौशल्य, नेतृत्व, संघटन कौशल्य, संगणक व कोडिंग प्रशिक्षण, टायपिंग व डेटा एंट्री कार्यशाळा, DIY म्हणजे डू इट युअरसेल्फ कार्यशाळा, डिजिटल साक्षरता कार्यक्रम. 2. व्यवसायाभिमुख शिक्षण. विद्यार्थ्यांना उद्योजकतेची व आर्थिक साक्षरतेची ओळख. उपक्रम. शालेय स्टार्टअप फेअर किंवा उद्योजकता शिबिर, वित्तीय साक्षरता प्रकल्प, बँकिंग, बजेटिंग, गुंतवणूक यांची ओळख. विद्यार्थ्यांनी चालवलेली मिनी दुकाने, उदाहरणार्थ शाळेय कॅन्टीन, स्टेशनरी. उद्योग भेटी आणि उद्योजकांशी संवाद सत्र. 3. विज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रम. उपक्रम. विज्ञान प्रदर्शन व प्रात्यक्षिके, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळा, इनोव्हेशन क्लब म्हणजे नवकल्पना विकसित करण्यासाठी, मोबाईल ॲप, वेबसाईट बनवण्याचे प्रकल्प. 4. कलाविष्कार व सृजनशीलता. उपक्रम. संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला वर्ग, क्रिएटिव्ह रायटिंग, कविता लेखन स्पर्धा, डिजिटल डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा, कथाकथन व वाचन संस्कृती कार्यक्रम. 5. सामाजिक जाणीवा आणि मूल्य शिक्षण उपक्रम. उपक्रम. NSS किंवा स्काउट्स अँड गाईड्स, ग्रामदौरे व सामाजिक प्रकल्प, पर्यावरण जनजागृती उपक्रम, झाडे लावा, प्लास्टिक मुक्त शाळा, विविध सामाजिक विषयांवरील चर्चासत्र. 6. खेळ आणि आरोग्यविषयक संधी. उपक्रम. विविध क्रीडा स्पर्धा, योग आणि ध्यान कार्यशाळा, फिटनेस व आहार जागरूकता कार्यक्रम, शाळेतील स्पोर्ट्स डे, इंटरशाला स्पर्धा. 7. भाषिक आणि संवाद कौशल्य विकास. उपक्रम. भाषिक क्लब म्हणजे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन इत्यादी, संभाषण व वादविवाद स्पर्धा, अनुवाद कार्यशाळा, इंटरनॅशनल पेन पॅल किंवा विद्यार्थी एक्सचेंज प्रकल्प. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता जीवनासाठी तयार होतात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात झेप घेण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरतात. शाळांनी अशा संधी योजनाबद्ध व सातत्यपूर्ण पद्धतीने राबवल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. भावनिक जडणघडण आणि सामाजिक विकास यासाठी कोणते विशेष उपक्रम करावेत? भावनिक जडणघडण म्हणजे इमोशनल डेव्हलपमेंट
आणि सामाजिक विकास म्हणजे सोशल डेव्हलपमेंट हे दोन्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. या दोन्ही पैलूंवर काम करणारे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सहकार्य, सहानुभूती, आत्मभान, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित करतात. खाली यासाठी उपयुक्त विशेष उपक्रमांची यादी दिली आहे. भावनिक जडणघडणीसाठी उपक्रम, ध्यान आणि मनस्वास्थ्य सत्रे म्हणजे माइंडफुलनेस सेशन्स, ध्यानधारणा, श्वसन व्यायाम, मानसिक तणाव कमी करणारे खेळ व सत्रे, भावनिक व्यक्त सत्रे म्हणजे एक्सप्रेस युअरसेल्फ ॲक्टिव्हिटीज, भावनांचे रंग, चित्र, लेखन व नाट्याच्या माध्यमातून भावनिक अनुभव मांडणे. आज मी काय अनुभवले असा रोजचा भावनिक अनुभव मांडणारी डायरी किंवा कोपरा. सुसंवाद वारीशाळा म्हणजे इमोशनल कम्युनिकेशन स्किल्स ट्रेनिंग, होकारार्थी संवाद शिका म्हणजे पॉझिटिव्ह कम्युनिकेशन, राग, तणाव, अपयश यावर संवाद आधारित सत्रे, मार्गदर्शन आणि समुपदेशन सत्रे म्हणजे काउन्सिलिंग अँड गायडन्स सेशन्स, शाळेत समुपदेशक नेमणी, विद्यार्थ्यांच्या मनोबलासाठी वैयक्तिक संवाद, बडी सिस्टम किंवा मैत्री दत्तक उपक्रम, प्रत्येक विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा मैत्रीपूर्ण सहकारी व्हावे, नव्या विद्यार्थ्यांसाठी सहकार्य, सामाजिक विकासासाठी उपक्रम, सामूहिक कार्य प्रकल्प आणि टीम बिल्डिंग गेम्स, विविध सामाजिक विषयांवर प्रकल्प, सहकार्य, जबाबदारी, नेतृत्व शिकणारे खेळ, सामाजिक सेवा उपक्रम म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट्स, वृद्धाश्रम, अनाथाश्रम भेटी, स्वच्छता मोहीम, पर्यावरण उपक्रम, विद्यार्थी संसद किंवा लोकशाही शिक्षण उपक्रम, विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक, शाळेतील निर्णय प्रक्रियेत सहभाग, संवेदनशीलता वाढवणारे अनुभव प्रग म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन ॲक्टिव्हिटीज, एक दिवस दुसऱ्यासाठी, घरकाम, मदतीचा अनुभव, विविध सामाजिक गटांशी संवाद कार्यक्रम, विविधता आणि समावेश यावर आधारित सत्रे म्हणजे डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन सेशन्स, धर्म, जात, लिंग, अपंगत्व या विषयांवर जागरूकता, एकमेकांना समजून घेणे वारीशाळा. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा, सहवेदना, नेतृत्व गुण, आत्मभान आणि मानसिक स्थैर्य तयार होते. भावनिक व सामाजिक दृष्टिकोनातून समृद्ध असलेली पिढीच उद्याचा सक्षम, सांस्कृतिक आणि जबाबदार समाज घडवू शकते.